चला तर आज आपण बनवूयात हिवाळा स्पेशल रोजच्या जेवणातली मस्त अशी थाळी, साधी सिंपल। त्यासाठी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करून घेतलेले आहेत। तेलामध्ये आता आपल्याला 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहेत। जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर या मिश्रणामध्ये थोडासा हिंग सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे आणि मीडियम साईजचे 2 बारीक चिरलेले कांदे इथे मी ॲड करून घेणार आहे। कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहतच असाल अशा पद्धतीने कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। थोडंसं मीठ सुद्धा ॲड करून घेतलेलं आहे, कारण आता या मिश्रणामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे, म्हणून थोडंसं त्याआधी मी मीठ ॲड करून घेतलेलं। टोमॅटो आता इथं बारीक चिरलेला ॲड करून घेतलेला आहे। छान असा टोमॅटो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावरती। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। टोमॅटो थोडासा मऊ पडल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही इथं पाहतच असाल इथे मी हळद सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे। सोबतच शेवग्याच्या शेंगाचे बारीक असे मी काप करून घेतलेले, अगदी छोटे छोटे काप केलेले, कारण आपल्याला इथे सुका शेवगा बनवायचा आहे। त्यासाठी मी बारीक असे त्याचे काप करून घेतलेले, त्याची साल काढून घेतलेली, त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इथे मी हे शेवग्याचे काप ॲड करून घेत आहे। अशा पद्धतीने छान याला आता आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून आणि झाकण ठेवून वाफेवरती हा शेवगा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्याला कुकरच्या शिट्ट्या काढून वाफवून घेतलात तरी काही हरकत नाही, पण मला असा आवडतो त्यामुळे मी इथेच आता थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे आणि या शेवग्याला शिजवून घेणार आहे। 5 ते 7 मिनिटात आपला हा शेवगा शिजून तयार झालेला आहे। तुम्ही इथं पाहतच असाल थोडंसं मी पाणी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये आता लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे, ते सुद्धा चवीनुसार। इथे मी 2 चमचे लाल तिखट यूज केलेलं आहे। सोबतच इथे मोठे असे शेंगदाण्याचे कूट, म्हणजे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर असे बनवलेले हे कूट इथे मी ॲड करून घेत आहे। मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता याला वाफ काढली तरी हरकत नाही। तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही याची वाफ सुद्धा एकदा काढू शकता। अशा पद्धतीने मिश्रण छान असं 2 ते 3 मिनिटं एकसारखं असं परतत राहायचं। तुम्ही इथं पाहत असाल आता आपला हा शेवगा ड्राय दिसत आहे, याचाच अर्थ जो काही पाण्याचा अंश होता तो संपूर्ण आपला इथे आटलेला आहे। आणि अशा पद्धतीने वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि ही आपली सुका शेवगाची डिश खायला तयार झालेली आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत तुम्ही हा शेवगा ट्राय करू शकता, अत्यंत चवीला लागतो। इथे आता जेवणाचं ताट बनवून घेत आहे मी। थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, सोबत भाकरी घेतलेली आहे, मेथीची भाजी सुद्धा बनवलेली ती सुद्धा मी इथे घेतलेली आहे आणि इथे आपला शेवगासुद्धा ॲड करून घेतलेला आहे। रेसिपी ट्राय करा आणि ही विंटर स्पेशल थाळी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल।